वंदे मातरमची पहिली दोनच कडवी म्हणणार, काँग्रेसची भूमिका स्पष्ट, कार्यकारिणीच्या बैठकीतही चर्चा। वंदे मातरमची दोन कडवीच म्हणणं म्हणजे काँग्रेस घटनाविरोधी, मुख्यमंत्र्यांची टीका, राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याचाही समाचार। आनेवाडी टोल नाक्यावर कट मारण्यावरून वाद, 3 किलोमीटर पर्यंत तरुणाला कारमध्ये नेलं, जमावाकडून कारचा पाठलाग। अभिजित दिपकेंकडून सरकारी शाळांची पाहणी, सरकारी शाळांची पाहणी करत शाळेच्या दुरवस्थेवरून सरकारवर टीका। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणखेडा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, खोल्या जीर्ण, दरवाजे तुटलेले, सगळीकडे अस्वच्छता। अकोले तालुक्यातील मानेरेच्या आश्रमशाळेत 13 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाची अमानुष मारहाण, डोक्याजवळ गंभीर दुखापत। ठाकरे गटाचा धनुष्यबाणावर थेट निशाणा, आम्हाला द्या नाहीतर गोठवा, सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, घटनात्मक पापाला बक्षीस नको अशी भूमिका। एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीस, ठाकरे आणि पवारांना निमंत्रण, कट्टर विरोधक गिरीश महाजनांना देखील निमंत्रण। मुख्यमंत्र्यांकडून एकल मातेचं कन्यादान, कोरोना काळात पती गमावलेल्या महिलेचा पुनर्विवाह, माजी आमदार संदीप जोशींचा पालकत्व फाउंडेशनचा उपक्रम। जरांगे पाटलांचं उपोषण अंतरवालीतच होणार, मागण्या मान्य न निघाल्यास मुंबईकडे करणार कूच, 29 ऑगस्ट पासून निर्णायक लढा। विलेपार्लेच्या साठे कॉलेज बाहेर राडा, मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये सदस्य नोंदणीवरून हाणामारी। रामदेव बाबांनी माझ्या जवानीबद्दल दिवसा ढवळ्या स्वप्न बघू नये, कंगना रनौत यांचं उत्तर, चारित्र्यही त्यांच्यापेक्षा चांगलं असल्याचं वक्तव्य। विदर्भ मराठवाड्यात पावसाअभावी स्थिती चिंताजनक, राज्यात 15 जिल्ह्यात अपुरा पाऊस, सर्वाधिक पावसाची नोंद नाशिक जिल्ह्यात। भंडाऱ्यात गोसेखुर्द धरण 63% भरलं, अपेक्षित पाणी भरल्याची माहिती, अल निनोची धास्ती मात्र कायम। त्र्यंबकेश्वर मधील हरिहरगड अनिश्चित काळासाठी बंद, मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या, अपघात टाळण्याकरता प्रवेश बंदीचे आदेश। महाबळेश्वरातील भिलार परिसरात बिबट्याचा वावर, बंगल्याच्या आवारात शिरलेल्या बिबट्याला कुत्र्यानं पळवून लावलं। नाशिकच्या कुंभमेळ्यातील पीडब्ल्यूडीच्या 2000 कोटींपेक्षा जास्त रस्ते प्रकल्पांची चौकशी होणार, समितीची घोषणा, 15 दिवसात अहवाल। राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र, लाभार्थींची संख्या 1,65,00,000 योजनेचा दरमहा भार घटला। विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधा, प्रत्येक मंत्र्याला टास्क, मोदी सरकारचा जेनझी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न। राज्यात एसआयआरच्या वेळापत्रकात बदल, अंतिम यादी 4 नोव्हेंबरला, पहिला टप्पा पूर्ण। हॉकी वर्ल्ड कप मध्ये भारताचा पाकिस्तानवर 5-3 विजय, भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेकचे प्रत्येकी 2 गोल्स। गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्यानं 5 जणांचा मृत्यू, भावनगर जिल्ह्यातील घटना, तिघांची प्रकृती चिंताजनक।